आज आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश या ठिकाणचं वाराणसी आहे. त्या ठिकाणी एक 16 वर्षाची तरुणी, आता त्या तरुणीचं आपण आपल्या पद्धतीनं नाव ठेवूया, तिचं नाव आपण चंचल ठेवू. तर आपल्या कुटुंबासह राहत होती. तिच्या परिवारामध्ये तिची आई होती, वडील होते आणि ती, म्हणजे अशा पद्धतीने एकुलती एक मुलगी आणि आई वडील हा तिघांचा परिवार होता. सुखी परिवार होता. पण दुर्दैवाने वडिलांचं निधन झालं आणि मुलगी आणि आई या दोघीच आता घरामध्ये होत्या, एकमेकांना त्या आधार होत्या. आता ही जी मुलगी आहे त्या मुलीचं 10वीची परीक्षा तिनं उत्तीर्ण झालेली होती आणि आता पुढच्या शिक्षणाची तिची तयारी चालली होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. तारीख आहे 1 सप्टेंबर 2023. आता या दिवशी ही जी चंचल आहे ती सकाळी घरातनं बाहेर पडली. आईला सांगितलं की मी मोबाईल दुरुस्त करायला जाते आहे आणि त्यानंतर ती घरातनं बाहेर गेली. संध्याकाळ झाली तरीसुद्धा ती घरी आली नाही. आता इकडं आईला काळजी वाटायला लागली, चिंता वाटायला लागली. मुलगी अजून घरी आलेली नाही आहे आणि त्यामुळे आईनं शोधाशोध घेतली. 2-3 दिवस तपास केला, इकडे तिकडे विचारणा केली, पण ती काही सापडली नाही. त्यानंतर मग वाराणसी पोलीस ठाण्यामध्ये त्या आईनं आपली मुलगी बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच्यामध्ये काही संशयितांची नावंसुद्धा पुढं आलेली होती. पोलीस त्या पद्धतीने तपास करत होते. एका बाजूला हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ही मुलगी गायब झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 सप्टेंबर 2023 या दिवशी वाराणसी शहरापासून साधारण 40 ते 60 किलोमीटर अंतरावरती, आता 40 ते 60 किलोमीटर अंतर असं मी का म्हणतोय, कारण एका रस्त्यानं जर गेलं तर 40 किलोमीटर अंतरावरती, दुसऱ्या रस्त्यानं गेलं तर 60 किलोमीटर अंतरावरती भदोई नावाचं गाव आहे. त्या गावाच्या हद्दीच्या सुरुवातीलाच गोपीगंज नावाचा भाग आहे. त्या भागाच्या जवळ एक टोलनाका आहे आणि तिथं एक निर्जन स्थळ आहे आणि त्या ठिकाणी एक पत्र्याची पेटी पडलेली होती आणि ती पत्र्याची पेटी कुणीतरी एका दुकानदाराने वगैरे बघितली आणि त्यानंतर त्यांनी बघितलं तर त्याच्यामध्ये काही वेगळीच गोष्ट होती. त्याच्यामुळे मग त्यानं पोलिसांना, भदोई पोलीस जे आहेत त्यांना कळवलं. पोलीस आले, पेटी उघडली, त्यांना धक्का बसला कारण त्या पेटीमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. त्यांनी त्या मृतदेहाचा चेहरा आणि छाती पूर्णपणे भाजलेली होती, जळालेली होती. कुणीतरी पेट्रोल वगैरे टाकून तिला जाळून टाकून ओळख पटू नये याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. आता हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. आता आजूबाजूच्या परिसरामध्ये बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती घ्यायला सुरुवात झाली. आता या मुलीचं अंदाजे वय किती असेल, काय असेल याच्याबद्दल आणि मृतदेहाचे फोटोसुद्धा पोलिसांनी पसरवले होते. आता वाराणसीमधून अल्पवयीन तरुणी जी आहे चंचल ती गायब झाली होती अशी माहिती भदोई पोलिसांना कळते. त्यानंतर मग त्या आईला ओळख पटवण्यासाठी बोलवलं जातं आणि मृतदेह त्याच चंचलचा होता हे सगळं समोर येतं आणि धक्का बसतो की या मुलीचा मृतदेह या पेटीमध्ये कसा काय आला. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यांच्या पद्धतीनं मग पंचनामा वगैरे करून पुढच्या कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. मृतदेह मुलीच्या घरच्यांना वगैरे नंतर सुपूर्द करण्यात आला. आता भदोई आणि वाराणसी पोलीस हे मारेकऱ्याच्या शोधात होते. 35 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम कामाला लागलेली होती आणि कुणी चौकशी करत होतं, कुणी टोल नाक्याजवळ माहिती घेत होतं, कुणी CCTV पाहत होतं, कुणी इतर काही लिंक मिळते का ते पाहत होतं, कुणी सोशल मीडिया पाहत होतं, कुणी CDR वगैरे काढत होतं. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि यानंतर पोलिसांनी 200पेक्षा जास्त CCTV चेक केले आणि एका CCTVमध्ये एका 2 व्हीलरवरती एक तरुण एक पेटी आणताना दिसत होता. आता त्यानं हेल्मेट घातलं होतं त्याच्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, गाडीचा नंबरसुद्धा दिसत नव्हता. आता पोलीस संशयित आरोपी कोण आहे याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मग त्या मुलीचे आई जी आहे तिला विचारण्यात आलं आणि त्यावेळेस मग त्या मुलीच्याबद्दल, मुलीच्या कोणी मित्रमंडळी होते का यांच्याबद्दलची माहिती समोर आली आणि पोलिसांना एका मित्राबद्दल समजलं आणि तो मित्र आणि ही अल्पवयीन चंचल यांच्या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत अशी माहिती समोर आली आणि नंतर ज्यावेळेस ते फोटो वगैरे समोर आला त्यावेळेस कळलं की हा तिचाच मित्र होता आणि त्याचं नाव होतं उपेंद्र श्रीवास्तव. आता हा जो उपेंद्र श्रीवास्तव आहे हा तिच्याच घराच्या बाजूला कंचनपूर हा जो भाग आहे त्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला राहत होता आणि दोघं एकमेकांना मधून भेटायचे. त्याच्यानंतर मग आता एक जवळजवळ असल्यामुळे त्यांच्यामध्ये मग मैत्री झाली, त्यानंतर मग आकर्षण झालं, त्याच्यानंतर यांचं प्रेम झालं आणि नंतर मग प्रेम प्रकरण चालू होतं. नंतर अचानकपणे ही चंचल जी आहे ती गायब झाली होती. आता पोलीस त्या उपेंद्रपर्यंत पोहोचले होते, त्याच्या घरी गेले, विचारायला सुरुवात केली, चौकशीला सुरुवात केली. आता सुरुवातीला मला माहीत नाही वगैरे वगैरे ह्याने त्याला पोलिसांना सांगायला सुरुवात केली होती. आता पोलिसांनी त्याला बोलण्यामध्ये व्यस्त ठेवलं आणि घरामध्ये तपासायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या गाडीवरती जो तरुण होता त्या तरुणानं जो शर्ट घातलेला होता तो शर्ट याच्या घरामध्ये होता.
आणि CCTVमध्ये तो शर्ट स्पष्ट दिसत होता आणि त्यामुळे 12 सप्टेंबरला पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आणि खाकीचा इंगा दाखवला आणि त्याच्यानंतर यानं आपला गुन्हा जो आहे तो कबूल केलेला होता. आता यानं हत्या का केली होती आणि कशी केली होती? तर उपेंद्र श्रीवास्तव हा अल्पवयीन मुलीच्या प्रेमामध्ये होता, म्हणजे दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले होते, दोघंही एकमेकांना आवडत होते. आता उपेंद्र जो आहे तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सेल्समन म्हणून नोकरीला होता आणि साधारण 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्या मित्राच्या एका पार्टीमध्ये तो गेला होता. त्या ठिकाणी या चंचलबरोबर ती त्याची ओळख झाली. नंतर मोबाईल नंबर दिले, घेतले, बोलणं सुरू झालं, मैत्री झाली, प्रेम झालं आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या आणि पुढे काही दिवसामध्ये आपण लग्न करू वगैरे 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 सगळं ठरलं. आणि नंतर आता एवढं सगळं ठरलंय म्हणल्यानंतर आता या दोघांना एकमेकांना निवांत भेटता यावं यासाठी त्या उपेंद्रनं वाराणसीमधलं महामनापुरी कॉलनी जी आहे त्या ठिकाणी 4,500 रुपये भाड्याने एक खोली घेतली आणि त्या खोलीमध्ये हे दोघं भेटत असायचे. म्हणजे आपण शाळेला जातोय, आपण शिक्षणाला जातोय अशा पद्धतीनं दाखवून ते मुलगी बाहेर पडायचे आणि नंतर या रूमवरती यायचे आणि त्या ठिकाणी हा पण त्या ठिकाणी यायचा आणि त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये भेटीगाठी वगैरे ह्या सगळ्या चालायच्या. आता ही भाड्याची खोली तरुणीच्या घरापासून 4 किलोमीटर अंतरावरती होते आणि अगदी सगळं सुरळीत मनाप्रमाणे यांचं चाललेलं होतं, कोणाला काही कानोकान खबर नव्हती. पण याच्यानंतर मात्र या दोघांच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसीमध्ये खटके उडायला लागले होते. कारण तरुणी जी आहे ती फोनवरती सतत व्यस्त असायची, तासनतास कोणाबरोबर तरी बोलायचे आणि प्रियकराने फोन केला तर मोबाईल एंगेज असायचा आणि उपेंद्र जेव्हा तिला भेटायला बोलवायचा त्यावेळेस ती येणं टाळायला लागली होती आणि आता ती म्हणजे त्याच्याला भेटत नव्हती आणि ह्याच्यामुळे ह्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल संशय निर्माण झाला होता आणि बाहेर तिचं कोणावर तरी प्रेम प्रकरण चालू आहे असं याला वाटत होतं किंवा असं याला जाणवत होतं किंवा असे काही प्रसंग घडलेले होते आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये जोरदार वाद चाललेला होता. आता या सगळ्या वागण्याचा याला प्रचंड राग येत होता. 1 सप्टेंबरला देखील सकाळी मोबाईलला दुरुस्त करायचं आहे म्हणून ती मुलगी घरातनं बाहेर पडली कारण या प्रियकरानं तिला बोलवलं होतं. यानं तिला गाडीवरती घेतलं आणि तो रूमवरती आलेला आहे आणि रूमवर आल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांच्यात काही बराच वेळ त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि ज्यावेळेस जायची वेळ आली त्यावेळेस मात्र मग यांच्यामध्ये वाद सुरू झालेला होता आणि या वादामध्ये, या भांडणामध्ये त्या उपेंद्रनं त्या तरुणीला प्रचंड मारहाण केली होती. तिचा गळा आवळला आणि तिचं डोकं जे आहे ते जमिनीवरती आपटलं, ती बेशुद्ध पडली, ती परत कधीच उठली नाही, तिच्या डोक्यातनं रक्त येत होतं. त्याच्यानंतर ती मरण पावली हे त्याला लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यानंतर या मृतदेहाचं करायचं काय? त्यानं काय केलं, तो मृतदेह घरातच ठेवला आणि घराला कुलूप लावलं, बाजारात गेला आणि दुकानदाराकडून एक पत्र्याची पेटी जी आहे ती आणली, दोरी आणली आणि घरात आल्यानंतर तो मृतदेह त्या पेटीमध्ये भरला आणि रात्रीच्या अंधारामध्ये पेटी दुचाकीवरती ठेवली आणि दुचाकीला तिनं बांधलं आणि रात्रीच्या अंधारात मग भदोई गावाच्या हद्दीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी गोपीगंज जवळचा टोलनाका आहे त्या ठिकाणची निर्जन भाग होता तो, त्या निर्जन स्थळी ही पेटी त्यानं फेकून दिली. पण तशीच फेकून दिली तर लोकांना कळेल, त्याच्यामुळे त्यानं गाडीतलं पेट्रोल काढलं आणि ते पेट्रोल त्या तरुणीच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती टाकलं, तिला जाळलं आणि त्याच्यानंतर तो निघून गेला. मात्र त्याला समजलंच नाही की एका CCTVमध्ये त्याची गाडी आणि तो दिसलेला आहे आणि त्यानं हेल्मेट जरी घातलेलं असलं किंवा हिचा चेहरा जरी त्यानं जाळलेला असला तरी पण एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांकडे होता. पोलिसांकडे धागे, दोरे, सुया, दाभण सगळंही त्यांना मिळालेलं होतं आणि ते सगळं सूत तिथं जुळलेलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पेटी पोलिसांना सापडते आणि त्यानंतर पोलीस तपास करतात आणि उपेंद्रपर्यंत पोहोचतात. साधारणपणे 11 दिवसाचा काळ लागला होता आणि 11 दिवसानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला होता आणि त्याच्यानंतर मग कायदेशीर प्रक्रिया वगैरे चालू झालेली होती. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ते मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून काय महत्त्वाचा विषय, धडा काय समोर येतो तर या प्रकरणामध्ये एक तरुणीची हत्या झाली, एक तरुण गजाआड गेलेला आहे, म्हणजे दोघांची जिंदगी, आयुष्य बर्बाद झालेलं आहे. त्याचबरोबर ते त्यांचे परिवारसुद्धा उद्ध्वस्त झालेत. पण या मुलीच्या आईचा मात्र कायमचा आधार गेलेला आहे. कारण काही महिन्यापूर्वी, म्हणजे काही महिने यांचा वासनेचा खेळ चालला आणि या खेळानंतर मात्र यांचा म्हणजे आयुष्याची पूर्ण बर्बादी झालेली आहे. आता ही बर्बादी यांना टाळता आली नसती का? तर टाळता आली नसती. आपण प्रत्येक वेळी सांगतो की ज्यावेळेस आपण विद्यार्थी आहोत तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपण आपलं करिअर केलं पाहिजे, आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण मौज मजा करण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आयुष्य पडलेलं आहे. शिक्षणासाठी, करिअरसाठी फक्त एक लिमिटेड काळ असतो. त्या काळात जर ते केलं नाही आणि चुकीच्या गोष्टी केल्या, लफडीछपडी केली तर मात्र मग वाईट अवस्था होते आणि त्याचा गंभीर परिणाम भोगायला लागतो.
दुसरी गोष्ट, आपली मुलं काय करतात, कुठं जातात, ते नक्की शिक्षणच घेतात का, किंवा इकडं बाहेर कुठंतरी जाऊन वेगळंच काही करत तर नाही ना. तर या गोष्टीवरती आईवडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जर मुलं चुकत असतील तर त्याला समजावलं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलं ऐकत नाहीत, तर ती मुलं ज्या भाषेमध्ये ऐकतील त्या भाषेमध्ये त्यांना समजावलं पाहिजे. समजावणं महत्त्वाचं असतं. आता ते तुम्ही कसं समजावताय हे तुमचं तुमचं स्किल आहे. तिसरी गोष्ट, या जगामध्ये दुसऱ्यानं माझ्याबरोबर ती प्रामाणिक राहिलं पाहिजे अशी अपेक्षा चुकूनही करू नका. दुसऱ्याकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका. जे आपल्याला करता येईल तेच करा, पण दुसऱ्याने माझ्याशी असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे अशा अपेक्षा आता ठेवू नका. हे कलियुग आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. तर ही जी घटना आहे त्या घटनेनंतर अजून तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.